सासरच्यांकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून वैष्णवी हगवणेनं तिच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणात वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे यांना आधीच अटक करण्यात आली होती. तर सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार होते. मात्र आज सकाळी त्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांचा शोध घेतला जात होता. राजेंद्र हगवणे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुळशी तालुका प्रमुख होते. आता पक्षानं त्यांची हकालपट्टी केली आहे. मुळशी तालुक्यात राहणाऱ्या वैष्णवी हगवणेनं आत्महत्या केली. तिच्या मृत्यूनंतर तिचे व्हॉट्सअप चॅट समोर आले. त्यामध्ये तिला होत असलेल्या त्रासाचा जाचाचा उल्लेख केला. तिनं व्हॉइस नोटच्या माध्यमातून तिची आपबीती तिच्या मैत्रिणीला सांगितली. सासरच्या मंडळींकडून आपला अमानुष छळ होतोय याबद्दल वैष्णवी यांनी आपल्या मैत्रिणीशी चॅट केलं होतं. आपण सगळ्यांना विरोध करून लग्न केलं, पण हीच आपली सर्वात मोठी चूक झाल्याचं वैष्णवीने मैत्रिणीला सांगितलं होतं. वैष्णवीने आपल्या मैत्रिणीसोबत चॅट केलं. या चॅट दरम्यान तिने व्हॉइस मेसेज पाठवले होते. याच व्हॉइस मेसेजची ऑडिओ क्लिप आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होतीये. यामध्ये तिनं पिंकीताईचा उल्लेख केला. पिंकीताईकडून होत असलेल्या जाचाचं तिने व्हॉइस नोट माध्यमातून कथन केलं. वैष्णवीनं उल्लेख केलेली पिंकीताई तिची नणंद आहे. करिश्मा हगवणेला घरी पिंकी म्हटलं जातं. वैष्णवी हगवणे पाठोपाठ तिच्या मोठ्या जावेची हादरवून टाकणारी कहाणी समोर आली. वैष्णवीची मोठी जाऊ असलेली मयुरीनं नणंद करिश्माबद्दल बरीच माहिती सांगितली. आमच्या बाबतीतले सर्वच निर्णय नणंद घेत होती. नणंद पिंकीताई 5 वर्षांनं मोठी आहे, त्यामुळे घरात भाजी कोणती आणायची, मी आणि वैष्णवीने कोणत्या साड्या नेसायच्या याचे निर्णय देखील नणंदच घेत होती. पिंकी म्हणेल तीच पूर्व दिशा अशी घरात परिस्थिती होती, असं मयुरीने सांगितलंय. लग्न झालंय का? बर्थडे पण 30 मार्च 1993 अशी मुळात म्हणजे तिथंच सगळ्यांनी ऐकायचं असं होतं. बरं, पण या सगळ्या प्रकारामध्ये जेव्हा तुम्हाला मारहाण केली आहे, तुम्ही सांगितलं की ते कपडे टाकेपर्यंत त्यांनी इतकं मारलं होतं, हा नेमका त्रास कसा तुम्हाला देण्यात आला? मग तेच ना की मी तिथं बाहेर होते, मी ऐकत होते म्हणून त्यांना खूप राग आला. आणि मग त्याच्यानंतर माझी नणंद खूप घाणेरड्या म्हणजे इतकी घाण दिली, माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे, पण मी ते कोर्टात सादर करीन की तिथे मला बोलली माझ्या आईबद्दल ती खूप घाणेरडी आहे. मग मला प्रत्युत्तर देणं गरजेचं होतं. मी प्रत्युत्तर दिलं म्हणून माझ्या सासऱ्याने माझ्या कानाखाली मारली, कपडे फाडले, खाली पाडून माझ्या अंगावर बसली. म्हणजे असा घाणेरडा प्रकार मी सांगू शकत नाही, एवढा घाण केला. नंदेनी मारलं. त्याच्यानंतर सासू तिथं म्हणत होती, नाही आधी सासू म्हणत होती की उलट तू का मारते, म्हणजे मी तिथं मारत सुद्धा नव्हते तरी ती बोलत होती तू कशाला मारते, तू कशाला उलट बोलते वगैरे नाही का. आणि मग दीर आला. मग दीर माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग चालू होतं, तर ते त्यांनी पाहिलं म्हणून तो माझे आपटून केस हिंदळून माझा मोबाईल ओढून घेऊन गेला. म्हणजे मी पळतीये, त्याच्या मागे कपडे फाटलेला. दीर म्हणजे हाच तो वैष्णवीचा नव्हता, शशांक. बरं, त्याने तुम्हाला मारहाण केली? हो, कायम त्यांनी मला दगडफेक किंवा माझं जे डॉग आहे तर त्याला पण मला त्रास कसा व्हावा म्हणून त्याला खूप त्याचे खाण्याबाबतीत हाल की आम्ही कशाला त्याला खायला प्यायला घालू, की कसं घालेल, किंवा त्याला कुत्र्याला पण मारहाण केली आणि माझ्या मिस्टरांना पण मारलेलं आहे सगळ्यांनी मिळून. मग आम्ही दोघे ह्याचा आव्हान पुढे काय नाही करू शकतो. ते घरातील सुनांनी काय खायचं, कोणते कपडे घालायचे याचे निर्णय करिश्माच घ्यायची. घरातील सगळे व्यवहार देखील तीच पाहत होती. त्यामुळे घरात करिश्माची सत्ता होती. करिश्मानं लग्न केलेलं नाही, तिला लग्न करायची इच्छाही नाही. हगवणे कुटुंबावर तिला कायमस्वरूपी नियंत्रण हवं होतं आणि दोन्ही भावांपेक्षा 5 वर्षांनी ती मोठी होती. त्यामुळे त्यांच्या संसारात ती कायम लुडबुड करत राहायची. तिला सगळे लाडानं पिंकीताई म्हणत, असं मयुरी जगतापने सांगितलं. आता या पिंकीताईचे आणखीन काही फोटो समोर आलेत, ज्यामध्ये त्यांचे बडे राजकीय नेत्यांसोबत संबंध असल्याचं दिसून आले. पिंकीताईचा सुप्रिया सुळेंसोबतचाही फोटो समोर आला. अंजली दमानिया यांनी आपल्या सोशल मीडिया एक्सवर याबाबतची पोस्ट केली. तसेच करिश्मा हगवणेचा शरद पवार यांच्यासोबतचाही फोटो यामध्ये आहे. पण हे वरवरचे संबंध आहेत का, असाही सवाल या पोस्टमध्ये दमानिया यांनी केला, ज्यामध्ये अजित पवारांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवार करिश्मा हगवणेसोबत दिसत आहेत. हगवणे कुटुंब लेकीला फुलासारखे जपायचे, सुनेचा मात्र प्रचंड छळ करत होते. नणंद हीच सासू आणि दोन्ही भावांना भडकवत होती. नणंद हीच मारहाण करायला सांगत होती, असा आरोप मयुरी जगतापने केलाय. या घटनेमुळे बाईच बाईची दुश्मन असल्याचं देखील आता समोर आलंय. या प्रकरणात तुम्हाला आता काय वाटतंय
कठोर कारवाई होणं नेमकं कसं गरजेचं आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.